परत एकदा जरीपटका परिसरात आज एमडी वरती कारवाई करण्याचा सूत्रांनी माहिती अशी दिली होती की याच जागेवरती जे काल कारवाई करण्यात आली 7.5 किलोची, त्याच एमडी मधला हाही एक अपराधी आहे आणि याच्याकडनं 13 पॉइंट काही ग्रामाची एमडी ही जप्त करण्यात, परंतु एक पाहण्यात आलेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता की कशा प्रकारे ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आयुष मेश्राम म्हणून आरोपी आहे यांच्याकडनं 13.170 ग्राम एमडी ही जप्त करण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता की हेच एक मोठ्या प्रमाणात जे नागपुरात एनडीपीएस कायद्याअंतर्गत ज्या कारवाया चालू आहेत त्याच्यातला हा एक प्रकार, आणखी एक माहितीच्या आधारावरती हा करण्यात आली होती कारवाई. परंतु कुठेतरी एक नागपुरात पाहता कुठेतरी मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा आताही आहे, परंतु याच्यावरती आता किती कडक कायद्याअंतर्गत किंवा कडक सोर्स लावून याच्यावरती आता सोर्सच्या मार्फत ह्या कारवाया करण्यात येईल आणि किती एमडी हस्तगत करण्यात येईल याच्याकडे हे आपलं भरपूर लक्ष राहणार आहे. कारण की अशा प्रकारच्या कुठेतरी एक माणसाला किंवा जे वयस्कर किंवा मग जे बालपणातले मुलं आहे यांचं किती हानी शरीराची होते याच्यातलं हे एक मानायला लागेल. कारण की कशा प्रकारे याच्यामध्ये आयुष्य बर्बाद होतो हेही भरपूरदा पाहिलं आहे. कारण की ह्या व्यसना आदिनगर जो गेलेले आहेत ते परत याचे चान्सेस खूप फार कमी राहते. परंतु आज जी कारवाई झाली आहे याच्यामध्ये जो आयुष मेश्राम आहे हाच तो अपराधी आहे ज्याच्याकडनं ही माहिती आलेली होती का कुठेतरी आज जरीपटका परिसरामध्ये एक छाया प्रोव्हिजन म्हणून आहे, या ठिकाणी हा माल सोडायला येणार आहे. म्हणून हे कारवाई त्याच्यावरती त्याच्याकडनं काही माल हस्तगत करण्यात आलेला आहे. परंतु एक पाहण्यात येईल की गुल्हाने सरांची जी टीम आहे एनडीपीएसची त्यांच्या मार्फत ही कारवाई करण्यात आली.